नमस्कार, मी डॉक्टर यशवंत माने, IVF स्पेशलिस्ट ॲट साईश्री इन्फर्टिलिटी सेंटर, पुणे. आज आपण डिस्कस करणार आहोत फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर वर्सेस किंवा विरुद्ध फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर. कोणत्या ट्रीटमेंटने आपल्याला सक्सेस रेट इम्प्रूव्ह करता येतो. जेव्हा 1978 मध्ये IVF ची ट्रीटमेंट सुरू झाली तेव्हा सक्सेस रेट बऱ्यापैकी कमी होता. हार्डली 10 ते 20% सक्सेस रेट होता. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम IVF मध्ये बऱ्या नवीन टेक्निक्स आली, टेक्नॉलॉजी आली आणि IVF चा सक्सेस रेट हा ग्रॅज्युअली इम्प्रूव्ह झाला. सर्वात मोठं ब्रेक थ्रू IVF सक्सेस रेट इम्प्रूव्ह करण्यासाठी भेटला तो 1992 मध्ये, जेव्हा ICSI नावाच्या टेक्निकनी स्त्रीबीज फलन करण्याची पद्धत डॉक्टरांना समजली. हे एस्पेशली ज्या जोडप्यांमध्ये पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या रिपोर्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, ह्या पेशंट्सना हे ICSI टेक्निक हे वरदान ठरलेलं आहे. त्याच्याने सक्सेस रेट बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाला, पण अजूनही सक्सेस रेट त्या लेवलपर्यंत इम्प्रूव्ह झाला नव्हता. कारण फ्रीजिंग टेक्निक जी होती किंवा गर्भ गोठवण्याची जी टेक्निक होती ती एवढी इव्हॉल्व्ह नव्हती झाली. मग लेट 2000 किंवा अर्ली 2000 मध्ये हे एम्ब्रिओ गोठवण्याची पद्धत इनिशियली जी होती ती स्लो फ्रीजिंग टेक्निकनी होती. मग नंतर विट्रिफिकेशन नावाची नवीन टेक्निक आली, ज्याच्यामध्ये आपण एम्ब्रिओ फ्रीज करतो किंवा गोठवू शकतो. जे एम्ब्रिओज फ्रीज करून आपण एक स्पेशल केमिकल असतं किंवा लिक्विड असतं, त्याला आपण लिक्विड नायट्रोजन म्हणतो. त्याचं टेम्परेचर उणे 196 डिग्री असतं. ह्या टेम्परेचरला एम्ब्रिओ फ्रीज केल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष त्या चांगल्या क्वालिटीमध्ये आपण ते एम्ब्रिओ स्टोअर करू शकतो. साईश्री इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये आम्ही पुण्याला हे सुरुवातीपासून हे पाळत आलेलो आहे की प्रत्येक पेशंटला हे फ्रीजॉर टेक्निकनेच IVF करतो. फ्रीजॉर टेक्निक म्हणजे काय की ज्या सायकलमध्ये आपण ओवम पिकअप करतो त्या सायकलमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर नाही करत. त्या सायकलमध्ये एम्ब्रिओ आपण आयदर डे 3 किंवा डे 5 ला ग्रो करून फ्रीज करतो. मग 1 महिना थांबून मग पेशंटला जेव्हा मासिक पाळी येते, दुसऱ्या मासिक पाळीमध्ये आपण ट्रीटमेंट चालू करून गर्भपिशवीचा अस्तर तयार करतो काही हार्मोनच्या टॅबलेट्स देऊन, आणि जेव्हा एंडोमेट्रियम किंवा गर्भपिशवीचा अस्तर चांगलं हेल्दी तयार झालेलं असतं, त्याचा रक्तपुरवठा चांगला झालेला असतो, हे गोठवलेले एम्ब्रिओज आपण बाहेर काढतो. या बाहेर काढायच्या टेक्निकला थॉईंग असं म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये. जर एम्ब्रिओ कोणत्या दिवशी फ्रीज केलेला आहे तेही तितकंच महत्वाचं आहे. एम्ब्रिओ आपण दुसऱ्या दिवशी फ्रीज करू शकतो, तिसऱ्या दिवशी फ्रीज करू शकतो आणि 5व्या दिवसाचा फ्रीज करू शकतो. सर्वात चांगला एम्ब्रिओ हे 5व्या दिवसाचा एम्ब्रिओ असतो. जर आपण फ्रीज करताना जर डे 3 चा एम्ब्रिओ फ्रीज केला असेल तर त्या एम्ब्रिओला परत नेक्स्ट 48 आवर्स आपण लॅबमध्ये ग्रो करतो इन्क्युबेटरमध्ये, आणि 5व्या दिवसाचा जो ब्लास्टोसिस्ट स्टेजचा एम्ब्रिओ असतो तो आपण सिलेक्ट करतो आणि त्या एम्ब्रिओच्या ब्लास्टोसिस्टचे ग्रेडिंग करून जे टॉप क्वालिटीचा ब्लास्टोसिस्ट आहे तो आपण ट्रान्सफर करू शकतो. आम्ही साईश्री इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये मागच्या 7 वर्षापासून प्रत्येक पेशंटला 5व्या दिवसाचा और डे 5 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. ट्रान्सफर करताना काय महत्वाच्या गोष्टी असतात, किती एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर करतो. युजली आपण 1 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो किंवा व्हेरी रेअर केसेसमध्ये मॅक्झिमम 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. जास्त एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्याचे काय ड्रॉबॅक्स असतात, एस्पेशली पेशंटला जुळे किंवा 3 केले तर तिळे होण्याची पॉसिबिलिटी असते. मग तिळे जर राहिले पेशंटचं अँटीनेटल प्रोग्नोसिसवरती थोडे प्रॉब्लेम्स येतात, लाईक ब्लिडिंगचे चान्सेस असतात, ॲबॉर्शनची भीती असते, प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचे चान्सेस असतात, लो बर्थ वेट बेबीज होण्याची शक्यता असते. हे सर्व मॅटर्नल आणि निओनेटल कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी मॅक्झिमम 2 ब्लास्टोसिस्टच्या वरती ट्रान्सफर नाही करत. सो आमचा स्टॅटिस्टिक्स असं दाखवते मागच्या 7 वर्षाचं की फ्रेश सायकल वर्सेस फ्रोझन सायकलमध्ये जर सक्सेस रेट आपण कम्पेअर केला तर फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या सायकलमध्ये सक्सेस रेट हे 65 to 70% मिळतो. तुम्हाला काय प्रश्न असतील, काय सुझाव असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही क्लिक करा, कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट मेसेज करा, and we will be very happy to answer all your queries and suggestions. Thank you.